Welcome in the beautiful world of mathematics. मित्रा, आपण वेक्टर टॉपिक डिस्कस करत आहोत. या वेक्टर टॉपिक मध्ये आज आपण एक जबरदस्त आर्टिकल पाहणार आहोत. या आर्टिकलचं नाव आहे प्रोडक्ट ऑफ द वेक्टर्स. काय म्हटले मी? प्रोडक्ट ऑफ द वेक्टर्स. बघ आता प्रोडक्ट मध्ये एक तर मला बघायचे काय, पहिला प्रोडक्ट स्केलर प्रोडक्ट, दुसरा आहे वेक्टर प्रोडक्ट. लक्षात ठेव, काय बघायचं मला? स्केलर प्रोडक्ट आणि वेक्टर प्रोडक्ट हे दोन प्रोडक्ट मला बघायचे आहेत. पहिल्यांदा चालू करतो प्रोडक्ट ऑफ द वेक्टर मध्ये अँगल बिटवीन टू वेक्टर्स. काय म्हटले मी? दोन वेक्टर मधला अँगल. बघ आता एक ए बार वेक्टर आहे, दुसरा बी बार वेक्टर आहे आणि या दोन वेक्टरचा जर इनिशियल पॉइंट हा सेम असेल तर या सिच्युएशन मध्ये जो अँगल होतो त्याला मी काय म्हणतो? अँगल बिटवीन टू वेक्टर्स. सपोज कन्सिडर कर मी काय म्हटलं, हा ए बार आहे आणि हा बी बार आहे. तर या दोन वेक्टरचा इनिशियल पॉइंट हा जर सेम असेल तर हा अँगल म्हणजे कुठला अँगल असतो? अँगल बिटवीन ए बार अँड बी बार. लक्षात बघ, मग याला नोटेशन असंही दाखवलं जाते, ए बार अँगल बी बार. दिस इज द नोटेशन ऑफ अँगल बिटवीन ए बार अँड बी बार. लक्षात आलं का मी काय म्हटले? बघ की ए बार आणि बी बार हे दोन वेक्टर्स आहेत ज्यांचा इनिशियल पॉइंट हा सेम आहे आणि या सिच्युएशन मध्ये जो अँगल फॉर्म होतो त्या अँगलला आपण काय म्हणतो? त्या ठिकाणी अँगल बिटवीन टू वेक्टर्स. इट इज ऑलवेज 0 to 180. काय असतो? 0 to 180 डिग्री. ओके, हे लक्षात ठेवा. 0 to पाय म्हणता येईल मला. हा, नेक्स्ट आहे स्केलर प्रोडक्ट. बघ आता स्केलर प्रोडक्ट कशा म्हणायचं? बघ, एक ए वेक्टर ए बार आहे, दुसरा वेक्टर बी बार आहे. मी काय म्हणतो लक्षात ठेव बरं का. एक वेक्टर ए बार आहे, दुसरा वेक्टर बी बार आहे. या दोन वेक्टरचा स्केलर प्रोडक्ट म्हणजेच काय? त्यालाच आपण डॉट प्रोडक्ट सुद्धा म्हणतो. काय म्हटले मी? स्केलर प्रोडक्ट और डॉट प्रोडक्ट. मग काय असते की ए बार आणि बी बार या दोन वेक्टर मध्ये जर अँगल थीटा फॉर्म होत असेल तर स्केलर और डॉट प्रोडक्ट इज डिफाइंड ॲज ए बार डॉट बी बार व्हिच इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ ए बार into magnitude of b bar into cosine of angle between them. डेफिनेशन लक्षात ठेव, लय महत्त्वाचं सांगायला गेलो बाबा. काय म्हटले मी? ए बार आणि बी बार हे दोन वेक्टर्स आहेत. या दोन वेक्टर मध्ये अँगल किती होतो? थीटा इतका अँगल फॉर्म होतो. तर या सिच्युएशन मध्ये डॉट प्रोडक्ट किंवा स्केलर प्रोडक्ट कशाला म्हटलं ते? ए बार डॉट बी बार व्हिच इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ ए बार इनटू मॅग्निट्यूड ऑफ बी बार इनटू काय असते? कोसाइन ऑफ अँगल बिटवीन देम. आलं लक्षात? याला म्हणतो मी काय? डॉट प्रोडक्ट. मला बघायच्या याच्या प्रॉपर्टीज, लय महत्त्वाच्या प्रॉपर्टीज बरं का. सगळं काही याच्यावर डिपेंड आहे. हां, प्रॉपर्टीज ऑफ डॉट प्रोडक्ट. बघ, पहिली प्रॉपर्टी, डॉट प्रोडक्ट हा कम्युटेटिव्ह आहे. काय म्हटले मी? डॉट प्रोडक्ट हा कम्युटेटिव्ह आहे. याचा अर्थ काय सर? डॉट प्रोडक्ट मध्ये ए बार डॉट बी बार कर किंवा बी बार डॉट ए बार कर. बाबा दोन्ही सारखंच आहे बरं का. काय? ए बार डॉट बी बार आणि बी बार डॉट ए बार दोघांचा आन्सर सारखंच आहे. इथं लक्षात ठेव, स्केलर प्रोडक्ट म्हणजे काय? याचा आन्सर ऑलवेज स्केलर येते. मी काय म्हटले? याचा आन्सर ऑलवेज स्केलर येते. याला मी कुठला प्रोडक्ट म्हणत असतो? स्केलर प्रोडक्ट म्हणत असतो. म्हणून मी काय म्हटले? ए बार डॉट बी बार असू दे किंवा बी बार डॉट ए बार असू दे, दोघांचा आन्सर सेम असायला पाहिजे. म्हणून हा कसा असतो? कम्युटेटिव्ह आहे. नेक्स्ट नंबर 2 प्रॉपर्टी. हां, जर वेक्टर परपेंडिक्युलर असतील, काय म्हटले मी? इफ वेक्टर्स आर परपेंडिक्युलर, काय होते सर? ज्या ज्या वेळेस वेक्टर परपेंडिक्युलर येतात त्या सिच्युएशन मध्ये अँगल 0 होत असतो. अँगल 0 झाला म्हणजे वेक्टर परपेंडिक्युलर अँगल 90 डिग्री होतो. आणि जर वेक्टर परपेंडिक्युलर असताना अँगल 90 डिग्री होत असेल तर या सिच्युएशन मध्ये मला काय म्हणतात ते बाबा की त्यावेळेस तुम्हाला cos 90 ची व्हॅल्यू ही 0 होते. म्हणून मी म्हटलं की ज्या ज्या वेळेस वेक्टर्स परपेंडिक्युलर येतात then dot product equal to 0. that is a bar dot b bar equal to 0. एकदम महत्त्वाचं आहे. कधी भी तुला जर असं आलं की दोन वेक्टर एकमेकाला परपेंडिक्युलर आहे तर लगेच बघ काय करायला पाहिजे? वेक्टर परपेंडिक्युलर म्हणजे त्यांचा काय 0 आहे? डॉट प्रोडक्ट कसा असला पाहिजे? 0 असला पाहिजे. ओके. हां, नेक्स्ट प्रॉपर्टी नंबर 3.
बघ, जर समजा तुला म्हटलं मी की आय कॅप डॉट आय कॅप, बघ लक्षात घे बरं का, आय कॅप डॉट आय कॅप याचा अर्थ काय आहे, जे कॅप डॉट जे कॅप के कॅप डॉट के कॅप म्हणजे काय बघ आता, जर आय कॅप म्हणजे काय, युनिट वेक्टर अलॉंग द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस, आणि दुसरा पण आय कॅप आहे दोघांचा, म्हणजे काय, हा एक वेक्टर आहे, दुसरा वेक्टर तोच आहे, आणि दोघांचा तुला विचारला डॉट प्रोडक्ट, अँगल किती होणार आहे, 0 डिग्री, म्हणजे बघ आय कॅप डॉट आय कॅप इक्वल टू डेफिनेशन नुसार मॅग्निट्यूड ऑफ आय कॅप इनटू मॅग्निट्यूड ऑफ आय कॅप इनटू कोसाइन ऑफ अँगल बिटवीन देम, किती होतो अँगल दोघांमध्ये, आय कॅप आणि आय कॅप दोन वेक्टर आहे, एकाच डायरेक्शन मध्ये जाते, अँगल किती व्हायला पाहिजे, 0 डिग्री व्हायला पाहिजे, सेम वेक्टर येतं, म्हणून आय कॅप डॉट आय कॅप जे कॅप डॉट जे कॅप के कॅप डॉट के कॅप किती यायला पाहिजे, 1 येत असतात. ओके, लक्षात ठेव काय किती येत असतात, 1. ओके, हा नेक्स्ट, समजा आय कॅप डॉट जे कॅप डॉट के कॅप आणि के कॅप डॉट आय कॅपचा विचार केला आहे. बरं, काय आय कॅप जे कॅप हे युनिट वेक्टर्स येतं, एक आहे एक्स ऍक्सिसच्या डायरेक्शन मधला, दुसरा आहे वाय ऍक्सिसच्या डायरेक्शन मधला, दोघे एकमेकाला कसे एक्स वाय परपेंडिक्युलर, म्हणजे आय कॅप जे कॅप परपेंडिक्युलर आहे, जे कॅप के कॅप परपेंडिक्युलर आहे, के कॅप आय कॅप परपेंडिक्युलर आहे, असं होत असेल तर याचा अर्थ काय होतो तुमच्याकडे त्या ठिकाणी, की हे वेक्टर्स एकमेकाला परपेंडिक्युलर येतात, म्हणजे वेक्टर्स आर परपेंडिक्युलर देन डॉट प्रोडक्ट इक्वल टू 0, लिहिला 0. ओके, बर, या दोघांवर मी कंक्लुजन असं काढत चालतंय का बघ, इथं बघ आय कॅप डॉट आय कॅपची जागा मी फक्त म्हटलं ए बार डॉट ए बार, डेफिनेशन मला सांगते ए बार डॉट ए बार मॅग्निट्यूड ऑफ ए बार इनटू मॅग्निट्यूड ऑफ ए बार इनटू कोसाइन ऑफ अँगल बिटवीन, जर वेक्टर सारखेच असतील तर अँगल किती असतो, 0. एकच वेक्टर आहे तो एकमेकावर आहे, ओव्हरलॅप होतात, सेम वेक्टर आहे, सेम वेक्टर मधला अँगल किती असणार आहे, 0 डिग्री, cos 0 ची व्हॅल्यू 1, म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ ए बार इनटू मॅग्निट्यूड ऑफ ए बार दॅट इज मॅग्निट्यूड ऑफ ए बार चा स्क्वेअर. म्हणून डोक्यात टाकून दे, ज्या ज्या वेळेस एखादा वेक्टर सेम वेक्टर आहे त्या सेम वेक्टरचा डॉट प्रोडक्ट स्वतः सोबत घेतला तर किती असतो, त्याच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर इतका असतो. आलं लक्षात. नेक्स्ट पॉइंट, हा बघ प्रॉपर्टी नंबर 6, समजा ए बार तुला दिला a1 आय कॅप प्लस b1 जे कॅप प्लस c1 के कॅप, हा बी बार तुला दिला a2 आय कॅप प्लस b2 जे कॅप प्लस c2 के कॅप. बघ बाबा ए बार बी बार तुला दिलाय, आतापर्यंत मी फक्त डेफिनेशन बघितली, सर काढायचं कसं, ए बार दिला बी बार दिला तर हे कॅल्क्युलेशन कशी होती. बघ बाबा ए बार डॉट बी बार करणार आहे मी, ज्यावेळेस मी डॉट प्रोडक्ट करल यानं याला मल्टिप्लाय तिघांना, कारण नंबर मल्टिप्लिकेशन माहिती आहे आपल्याला कसं करायचं, यानं तिघांना मल्टिप्लाय करायचं असते. पहिल्यांदा a1 a2 आय कॅप डॉट आय कॅप 1, पुन्हा आय कॅप डॉट जे कॅप 0, आय कॅप डॉट के कॅप 0, म्हणजे या पहिल्यानं तिघांना मल्टिप्लाय केलं तर मला मिळालं a1 a2. तसंच दुसऱ्याला मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल b1 b2 प्लस c1 c2. म्हणून लक्षात ठेव बाबा, ज्या ज्या वेळेस तुला दोन वेक्टर प्रोव्हाइड करतील आणि ते दोन वेक्टर दिल्यानंतर क्वेश्चन काय विचारला जाईल तुला त्या ठिकाणी, ए बार डॉट बी बार काढ, तर ए बार डॉट बी बार कसा काढणार असतो, a1 a2 प्लस b1 b2 प्लस c1 c2. बघ आता अजून क्वेश्चन काय विचारतो, फाइंड द अँगल बिटवीन टू वेक्टर्स. काय म्हटले, दोन वेक्टर मधला अँगल काढायचा आहे. सर तुम्ही तिथं सांगितलंच नाही मला काय. बघ बाबा सांगितलंय बरं का, कुठं सांगितलंय, डेफिनेशन मध्ये सांगितलंय, मॅग्निट्यूड ऑफ ए बार इनटू मॅग्निट्यूड ऑफ बी बार इनटू कोसाइन ऑफ अँगल बिटवीन देम. ज्यावेळेस बाबा तुला दोन वेक्टर देतील, अँगल विचारला जातील, मी काय करेन, cos थीटा इक्वल टू ए बार डॉट बी बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए बार इनटू मॅग्निट्यूड ऑफ बी बार. अलग लक्षात. म्हणून लक्षात ठेव, अँगल विचारला तर फॉर्म्युला cos थीटा इक्वल टू ए बार डॉट बी बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए बार इनटू मॅग्निट्यूड ऑफ बी बार. अलग लक्षात. हे काय असं तुझ्याकडे स्केलर प्रोडक्ट किंवा ज्याला आपण काय म्हणतो त्या ठिकाणी डॉट प्रोडक्ट. वेक्टर सार कोलिनियर म्हटलं तर कोलिनियर म्हटल्यानंतर काय येणार त्या ठिकाणी cos 0 येतो, म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ ए बार डॉट बी बार इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ ए बार इनटू मॅग्निट्यूड ऑफ बी बार असेल. ओके, जर कोलिनियर येतील तर त्या सिच्युएशन मध्ये कारण अँगल 0 येतो, अँगल 0 असताना cos 0 ची व्हॅल्यू किती असते, 1 असते. फक्त इथे इम्पॉर्टंट पॉइंट काय आहे, वेक्टर्स आर परपेंडिक्युलर दॅट डॉट प्रोडक्ट इक्वल टू 0. ज्या ज्या वेळेस वेक्टर परपेंडिक्युलर येतील त्या त्या वेळेस सर सांगितले की डॉट प्रोडक्ट ऑलवेज किती घे तू, 0 घे. ओके, बघ मग आता अँगल काढायचा असेल तर मी कसा काढणार आहे, आता बघ फॉर्म्युला काय यायचा आता,
हां 7 नंबर मध्ये येतो वाटलंच तर cos थीटा इक्वल टू बघ a बार डॉट b बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ a बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ b बार. a बार डॉट b बार किती आहे a1 a2 प्लस b1 b2 प्लस c1 c2 डिवाइडेड बाय हां मॅग्निट्यूड ऑफ a बार. एखाद्या वेक्टरचे मॅग्निट्यूड कसं काढलं ते रूट मध्ये i कॅपचा कोएफिशिएंट त्याचा स्क्वेअर प्लस j कॅपचा कोएफिशिएंट त्याचा स्क्वेअर प्लस k कॅपचा कोएफिशिएंट त्याचा स्क्वेअर म्हणजे काय होतं अंडर रूट ऑफ a1 स्क्वेअर प्लस b1 स्क्वेअर प्लस c1 स्क्वेअर इनटू अनदर रूट a2 स्क्वेअर प्लस b2 स्क्वेअर प्लस c2 स्क्वेअर. दिस इज द कोसाइन ऑफ एंगल बिटवीन देम. ओके वेक्टर डायरेक्ट माहिती असेल तर डायरेक्ट कॅल्क्युलेशन कर किंवा cos थीटा इक्वल टू ॲक्यूट असेल तर लक्षात ठेवा अजून परत ॲक्यूट विचारला ना याचं मॉड घ्यायचं. काय म्हटलंय मी याचं मॅग्निट्यूड कंपल्सरी घ्यायचं कारण ॲक्यूट म्हटले ॲक्यूटचा अर्थ काय होतोय बिलो 90 डिग्री. बिलो 90 डिग्री म्हणजे तिथं तुला कॉसची व्हॅल्यू पॉझिटिव्हच लागते निगेटिव्ह चालत नाही कारण पहिल्या क्वाड्रंट मध्ये कॉस हा कसा असतो पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे ॲक्यूट आलं की याला काय कर मॉड कर. हा असेल तुझ्याकडे अँगल बिटवीन दीचे टू वेक्टर्स. ओके नेक्स्ट पॉइंट आहे प्रोजेक्शन ऑफ वेक्टर. बघ एक वेक्टर आहे ज्याचं प्रोजेक्शन दुसऱ्या एका वेक्टरवर आहे तर हे प्रोजेक्शन काढायचं मला. सपोज कन्सिडर कर हा वेक्टर a बार आहे किंवा हा वेक्टर b बार कन्सिडर कर. या b बारचं प्रोजेक्शन हे या वेक्टर a बारवर आहे. प्रोजेक्शन म्हणजे काय असणार आहे सावली आहे. ओके जर हे प्रोजेक्शन तुला काढायचं असेल तर हे प्रोजेक्शन कसं काढता येते बघ. आता हा जर फुट ऑफ द परपेंडिक्युलर कन्सिडर केला मी तर या ठिकाणी बघ आता प्रोजेक्शन काढण्यासाठी मला काय करता येणार आहे हे जे असेल याची सावली ही आहे ना ही जर सावली होत असेल तर ही कशी काढली जाईल की हा या थीटाची ऍडजस्टंट साइड आहे आणि थीटाची ऍडजस्टंट साइड होत असेल तर ऍडजस्टंट साइड ही कोसाइन मध्ये येते. त्यामुळं मी काय म्हणतो ही साइड इक्वल टू काय असते या ठिकाणी बघ आता कोसाइन ऑफ कॉस थीटा म्हटलं तर ऍडजस्टंट डिवाइडेड बाय हायपोटेन्यूस येणार आहे. म्हणजे काय की आपल्याला जर ही साइड पाहिजे असेल तर काय राहणार तुझ्याकडे या ठिकाणी b बार इनटू cos थीटा. तर मी मल्टिप्लाय a बार ने केलं बघ आता काय म्हटले मी ह्याचं मॅग्निट्यूड ऍक्च्युअली येणार आहे म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ b बार इनटू cos थीटा मॅग्निट्यूड ऑफ a बार ने दोघांना मल्टिप्लाय केलं तर मॅग्निट्यूड ऑफ a बार इनटू मॅग्निट्यूड ऑफ b बार. परत रिपीट करतो बरं का हे काय होणार इथलं जे असणार आहे तर मॅग्निट्यूड ऑफ b बार इनटू काय असेल हे cos थीटा याला मल्टिप्लाय करतो मॅग्निट्यूड ऑफ a बार न तर काय होईल या ठिकाणी डिवाइडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ a बार म्हणजे हे झालं a बार डॉट b बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ a बार. म्हणजे काय जर प्रोजेक्शन कुणाचं कुणावर आहे प्रोजेक्शन ऑफ b बार ऑन a बार ज्याचं प्रोजेक्शन आहे बघ b बारचं प्रोजेक्शन a बार असेल तर a बार डॉट b बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ a बार म्हणजे ज्याच्यावर प्रोजेक्शन ते डिवाइड मध्ये असते a बार वर प्रोजेक्शन आहे डिनॉमिनेटर मध्ये मॅग्निट्यूड ऑफ b बार. समजा b बार असतं तर a बार डॉट b बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ b बार. लक्षात या कारणाचं प्रोजेक्शन रूल म्हणायचं. ओके लक्षात ठेव हे जे काय असणार आहे याला इक्वल टू दिस इज अ लेंथ. सपोज कन्सिडर कर हे p आणि s जर म्हटलं तर ही झाली मॅग्निट्यूड ऑफ ps बार. समजा वेक्टर प्रोजेक्शन काढला हे कुठलं प्रोजेक्शन आहे ह्याला स्केलार प्रोजेक्शन म्हणतो बरं का. हे प्रोजेक्शन कुठलं झालं स्केलार प्रोजेक्शन. वेक्टर प्रोजेक्शन जर काढायचं म्हटलं तर वेक्टर प्रोजेक्शन काय आहे कुणाचं b बारचं a बार वरचं जे की काय असणार आहे तुझ्याकडे या ठिकाणी ps बार. हा आता हे ps बार म्हणजे काय वेक्टर प्रोजेक्शन आहे. कुणाचं वेक्टर प्रोजेक्शन आहे त्या ठिकाणी तुझ्याकडं की जो वेक्टर b बार आहे या b बारचं प्रोजेक्शन आहे कुणावर आहे a बार वर आहे. आता हे प्रोजेक्शन काढण्यासाठी तुला काय करायचं व्यवस्थित लक्ष दे. बघ आता ज्यावेळेस एखादा वेक्टर काढायचं तर वेक्टर कसा काढतो त्याचं मॅग्निट्यूड मल्टिप्लाय बाय त्या डायरेक्शन मधला युनिट वेक्टर. म्हणजे मी असं लिहित चालते मॅग्निट्यूड ऑफ ps बार इनटू a कॅप वेअर a कॅप बी द युनिट वेक्टर along a बार. ठीक आहे बर मॅग्निट्यूड ऑफ ps बार काढलं इथं किती आहे a बार डॉट b बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ a बार इनटू काय झालं हे a कॅप. ओके काय म्हटले a बार डॉट b बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ a बार इनटू काय झालं a कॅप. आता
आता हे काय असेल तुझ्याकडं वेक्टर प्रोजेक्शन झालं बरं का, लक्षात ठेव. हे काय असेल तुझ्याकडं वेक्टर प्रोजेक्शन, कुणाचं बी बारचं ए बारवरचं. याला सिम्प्लिफाय पण करता येईल. सिम्प्लिफिकेशन कसं होणार आहे, ए बार डॉट बी बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए बार. युनिट वेक्टर कसा जातो, तो वेक्टर डिवाइडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ दॅट वेक्टर. म्हणजे किती आला आता व्यवस्थित लक्षात घे. बघ ए बार डॉट बी बार इथे येणार आहे ए बार डॉट बी बार हा डॉट ए बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए बारचा स्क्वेअर. हे असेल तुझ्याकडं वेक्टर प्रोजेक्शन. ओके, ज्यावेळेस पण कधी वेक्टर प्रोजेक्शनचा फॉर्म्युला विचारला जाईल तर लक्षात ठेव फॉर्म्युला काय आहे, ए बार डॉट बी बार डॉट ए बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए बारचा स्क्वेअर, किंवा या ए बार डॉट बी बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए बार इनटू काय असणार आहे एक. ठीक आहे, दोन्ही फॉर्म्युले सेमच आहेत. तर लक्षात ठेव हे कुठलं प्रोजेक्शन आहे, वेक्टर प्रोजेक्शन आहे बी बारचं ए बार होतं. ए बार डॉट बी बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए बार म्हणजे काय, दिस इज अ स्केलर प्रोजेक्शन. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट आहे डायरेक्शन अँगल अँड डायरेक्शन कोसाइन्स. काय म्हटले मी, डायरेक्शन अँगल अँड डायरेक्शन कोसाइन्स. त्यातलं पहिल्यांदा डायरेक्शन अँगल. बर, आता डायरेक्शन अँगल कुणाला म्हणायचं बघ. आता कन्सिडर कर एखादी लाईन आहे. काय म्हटले मी, एखादी लाईन आहे जी लाईन पॉझिटिव्ह डायरेक्शन, वर्ड लक्षात ठेव मी काय म्हणतोय मी, एखादी लाईन आहे जी लाईन काय करते पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस याला जर अल्फा बीटा गॅमा हे अँगल फॉर्म करत असेल. काय, रिपीट करतो, एखादी लाईन आहे जी लाईन पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस सोबत अल्फा बीटा गॅमा हे अँगल फॉर्म करत असेल तर या सिच्युएशन मध्ये अल्फा बीटा गॅमा इज कॉल्ड ॲज अ डायरेक्शन अँगल्स. काय, यालाच काय म्हणायचं, त्याचे डायरेक्शन अँगल. सेम वेक्टरच्या बाबतीत बरं का, जर तसं होत असेल तर अल्फा बीटा गॅमा हे काय असतील त्या ठिकाणी डायरेक्शन अँगल ऑफ दॅट वेक्टर. ओके, व्यवस्थित लक्षात घे काय सांगितले. कधीही कुठलीही एखादी लाईन यल आहे, ही लाईन यल काय करते तुला या ठिकाणी, सपोज दिस इज अ लाईन यल, आणि यल लाईन काय करते पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स वाय झेड एक्स सोबत अल्फा बीटा गॅमा अँगल फॉर्म करते. आता ते कसं करते, याला मी एक सपोज पॅरल लाईन ड्रॉ केली. ठीक आहे, याला ओपी म्हटलं मी. आता ओपी न जे अँगल केले तेच लाईन यल न करणार आहे. मग सपोज कन्सिडर कर की ओपी काय करते एक्स ऍक्सिस सोबत अल्फा इतका अँगल फॉर्म करते, वाय ऍक्सिस सोबत बीटा इतका अँगल फॉर्म करते आणि झेड ऍक्सिस सोबत गॅमा इतका अँगल फॉर्म करते. तर या सिच्युएशन मध्ये या अल्फा बीटा, आता हे ओपी चे झाले, जे लाईन ओपी ने अँगल केली तेच कोणी करायला पाहिजे, लाईन यल. कारण काय, लाईन यल पॅरलल कुणाला आहे या ठिकाणी ओपी ला पॅरलल. मग दोघांचे अँगल कसे तर सेम आहे. म्हणून मी डेफिनेशन सांगितले डायरेक्शन अँगलची. एखादी लाईन आहे जी लाईन काय करते पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स वाय झेड ऍक्सिस ला अल्फा बीटा गॅमा हे अँगल फॉर्म करत असेल तर त्या अल्फा बीटा गॅमा याला काय म्हणतो आपण, डायरेक्शन अँगल्स म्हणतो. लक्षात ठेव अल्फा बीटा गॅमाची व्हॅल्यू ऑलवेज बिटवीन 0 to 180 डिग्री असते. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट डायरेक्शन कोसाइन्स. बघ डायरेक्शन कोसाइन्स कशाला म्हणाले, सेम प्रॉब्लेम. काय म्हटले, एखादी लाईन पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स वाय झेड ऍक्सिस ला अल्फा बीटा गॅमा हे डायरेक्शन अँगल करत असेल. बघ मी काय म्हटलं आता, अल्फा बीटा गॅमा हे काय तर डायरेक्शन अँगल फॉर्म करत असेल तर या सिच्युएशन मध्ये कोसाइन ऑफ दिस अँगल, काय रिपीट करतो, कोसाइन ऑफ दिस अँगल आर कॉल्ड ॲज अ डायरेक्शन कोसाइन्स. म्हणजे काय सर, अल्फा बीटा गॅमा हे डायरेक्शन अँगल होत असतील तर यांचे कोसाइन रेशो दॅट इज कॉस अल्फा कॉस बीटा कॉस गॅमा, दिस इज कॉल्ड ॲज अ डायरेक्शन कोसाइन. याला काय म्हणणार आहे मी, डायरेक्शन कोसाइन म्हणणार आहे. हे लक्षात ठेव बरं का. इट इज डिनोटेड बाय एल एम एन. काय म्हटले मी, एल एम एन. एल म्हणजे काय असणार आहे कॉस अल्फा, एम म्हणजे काय असते कॉस बीटा, एन म्हणजे काय असते कॉस गॅमा. आलं लक्षात. याला मी काय म्हणणार आहे डायरेक्शन कोसाइन्स. बरं माझा क्वेश्चन आहे एक्स ऍक्सिस चे डायरेक्शन अँगल काय असायला पाहिजे. क्वेश्चन काय आहे, एक्स ऍक्सिस चे डायरेक्शन अँगल काय असायला पाहिजे. बरं
डायरेक्शन अँगलची डेफिनेशन लक्षात आलं ना? ज्याचे डायरेक्शन अँगल काढायचे तर त्यानं पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स वाय झेड ऍक्सिस सोबत केलेले अँगल. बरं, एक्स ऍक्सिस ना एक्स ऍक्सिस सोबत किती अँगल केला जाईल? 0 डिग्री. वाय ऍक्सिस सोबत 90, झेड ऍक्सिस सोबत 90. म्हणजे काय झाले? एक्स ऍक्सिस चे डायरेक्शन अँगल से 0 90 90, वाय ऍक्सिस चे 90 0 90, तर झेड ऍक्सिस चे 90 90 0 डिग्री. ओके, आता याच्यावर माझा क्वेश्चन आहे, एक्स ऍक्सिस चे डायरेक्शन कोसाइन्स काय आला पाहिजेत? मग बघ, पहिला काय आहे? 0 90 90, म्हणजे की त्याला cos 0 एक्स ऍक्सिस च्या बाबतीत cos 0 cos 90 cos 90, म्हणजे काय? cos 0 1 0 0. दिस इज एक्स ऍक्सिस. ओके, हे कोणासाठी आहे? फक्त एक्स ऍक्सिस साठी. बरं, आता वाय ऍक्सिस साठी काय? मग जस एक्स ऍक्सिस साठी 1 0 0 येईल, तर वाय ऍक्सिस साठी 0 1 0, झेड ऍक्सिस साठी 0 0 1. लक्षात ठेव बरं का, एक्स ऍक्सिस चे डायरेक्शन कोसाइन्स हे 1 0 0, वाय ऍक्सिस चे 0 1 0, झेड ऍक्सिस चे 0 0 1. दिस इज डायरेक्शन कोसाइन्स ऑफ एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस. ओके, एकदम इम्पॉर्टंट आहे बरं का. डायरेक्शन अँगल, डायरेक्शन कोसाइन्स, यानंतर आपल्याला डायरेक्शन रेशियो सुद्धा बघायचे. एकदम महत्त्वाचा पाठ आहे या ठिकाणी. काय सांगतोय काय नाही गोष्ट लक्षात ठेव. डायरेक्शन अँगल म्हणजे काय असते, डायरेक्शन कोसाइन्स म्हणजे काय. ओके, त्यांच्यातलं रिलेशन सुद्धा आपल्याला बघायचे. अँगल कसा काढायचा दोन लाईनचा, जे डायरेक्शन अँगल जे आहेत त्याच्यावरून अँगल कसा काढायचा, हे सगळा पाठ यामध्ये आपल्याला बघायचा आहे. ठीक आहे.